मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. आता ऐकूया 1 मे मराठी राजभाषा दिनानिमित्त भैयासाहेब भालेराव यांनी सादर केलेला पोवाडा. माझं नाव भैयासाहेब परमेश्वर भालेराव. मी 18 वर्षाचा आहे आणि माझी नुकतीच 12वीची परीक्षा मी दिली आहे. तर मी तुमच्यासमोर मराठी राजभाषा दिनानिमित्त एक पोवाडा सादर करणार आहे. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम. याला कोण घाली ये सन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं इडा उचलला. हे नाव त्याचं अफजल खान आहे. नाव त्याचं अफजल खान, जिथं जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरब्बा सुबान अल्लाह, कौतुक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पायदळ, फौज फाटा लई बक्कळ. अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटले त्याला चिडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. तिकडे निजाम, इकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. तेव्हा रायबा म्हणाले, महाराज, आपलं जीव मोलाचं आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे महाराज. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जा. तेव्हा जिजाऊ म्हणाला, काय म्हणालात रायबा. तेव्हा रायबा, मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे. तेव्हा जिजाऊ म्हणता, रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाना कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची, हो जी जी जी. करील काही कल्पना युक्तीची, हो जी जी जी. करील काही कल्पना युक्तीची, हो जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला नक्षीदार शामियाण्याला. अन अशा या शामियाण्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारितो हसरी, रोकून नजर गहरी. जिरहाजिर रजी जी जी. जिरहाजिर रजी जी जी. जिरहाजिर रजी जी 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 जी. पण आमचा राजा पण काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, चालची त्याची सावध भारी. जिरहाजिर रजी जी जी. जिरहाजिर रजी जी जी. जिरहाजिर रजी जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला. कटारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला. चिलखत वत अंगाला.
खानाचा वार फुका गेला. खान यडबाडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिचवा ढकलला. वाघनकांचा मारा केला. टरा टरा फाडला पोटाला, तडा गेला खानाचा कोथळा. बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले आहे. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले. पावन केला कृष्णेचा घाट. लाविली गुलामीची हो वाट. मराठी शाहीचा मांडीला थाट जी जी जी, मराठी शाहीचा मांडीला थाट जी जी जी, मराठी शाहीचा मांडीला थाट जी 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 जी. मित्रांनो, आताच आपण ऐकलं तर भैयासाहेब भालेराव यांनी सादर केलेला पोवाडा. तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा.